मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 119. अर्जुनाचं अक्षय बाणांनी युक्त गांडीव ही स्नुषा आणि त्याचा पुत्र अभिमन्यू यानं वीरांना चेतावणी देण्यासाठी उच्चारलेले सिंहनाद हेच त्या यज्ञाचं सामगायन ठरणार आहे. गगनभेदी आवाजाचा भीम, उद्गाता धर्मपरायण युधिष्ठिर ब्रह्म, नकुल, सहदेव, शामित्र आणि तुझ्या यादव कुलातील विक्रमी सात्यकी त्यात उपअध्वर्यू ठरणार आहे. रणवाद्यांचे ध्वनी, गगनमंडल भेदणारे शंखांचे आवाज, वीरांच्या सिंहगर्जना ह्या त्या महायज्ञातील पवित्र रोचा होणार आहेत. ध्वजदंड, रथनीड आणि हत्तीवरील अंबाऱ्या या पशुबली देण्याचे महान नियूप होणार आहेत. गदा, खडक, बाण, त्रिशूल, तोमर, भाला ही अस्त्र दर्भ ठरणार आहेत. युवराज दुर्योधनानं आपली कुरुसेना ही पत्नी मानूनच या दिव्य महायज्ञाची आज तिच्यासह दीक्षा घेतली आहे. आणि या महायज्ञात मी माझ्या या सुवर्ण शरीराची हेमसमिधा हसतमुखानं समर्पण करणार आहे. न भूतो न भविष्यती असाच हा महायज्ञ होईल. श्यामसुंदरा, नियतीनं मला आज तुलाही नकार देण्याच्या घनघोर स्थितीवर आणून सोडलं आहे. म्हणूनच माझं तुझ्या या आतेबंधूंचं अंतरंग आज अक्षरशः तिळतिळ तुटतं आहे. जा यादवराजा, शक्य असल्यास या दुर्दैवी कर्णाला त्यासाठी क्षमा कर. पांडवांच्या आणि माझ्या जीवनरेषा संपूर्ण भिन्न आहेत. आता त्या स्पष्टपणे एकमेकींना ग्रासणार आहेत. केंद्रबिंदूची कोणती माताही आता त्या कधीच सांधू शकणार नाहीत. मनमोहना, फलामध्ये टिच्चून भरलेला रस असतो. त्यात काही बीज असतात. रस असतो तो कुजून बीजांना खत पुरवावं म्हणून. मी त्या रसासारखाच आहे. माझ्या आत्मार्पणावर पांडवांची बीज अंकुरावीत, फोफावावीत असाच नियतीचा उद्देश असावा. जा, अश्वनदीच्या पात्रासारखा समेटाचा तो समय केव्हाच वाहून गेला आहे. आता कर्ण आणि पांडव हे भवितव्य अटल आहे. मी मृत्यूच्या थरकविणाऱ्या अदयजवनिके पलीकडे केव्हाच गेलो आहे. सुतपुत्र, अंगराज, दानवीर, दिग्विजयी, महारथी, धनुर्धर कर्ण यांपैकी कोणत्याच आवेशानं आता मी लढणार नाही. मी लढणार आहे अंधारच्या सघन साम्राज्याचा उदरभेद करणाऱ्या प्रखर सूर्यकिरणासारखा. पिता सूर्य, माता कुंती देवी, मामे बंधू श्रीकृष्ण, बंधू पांडव या सर्वांच्या नातेला शोभेल असा वीर कर्ण म्हणून. जनार्दना, इंद्राला कवच कुंडल दान करणारा कर्ण युद्धात योद्ध्यांचे हात, पाय आणि कवचभेद करणार आहे. सूर्यदेवांना जीवनभर अर्घ्यदान करणारा कर्ण रणांगणात वीरांना कंठस्नान घालणार आहे. जीवनभर राधामातेचे चरण धुणारा कर्ण युद्धात वीरांच्या रक्तानं आता या पुण्यपावन आर्यभूमीच्या चरण धुणार आहे. जीवनभर शापित ठरलेला कर्ण सर्वांना स्वर्गाचं वरदान ठरणार आहे. जीवनभर अवमानित झालेला कर्ण संग्रामात सर्वांना गौरविणार आहे. जा, यदुकुलोत्पन्ना, शांत चित्तानं महायज्ञाच्या तयारीला लाग. आणखी एकच विनंती आहे. पांडवांना मी त्यांचा ज्येष्ठ बंधू आहे असं कधीच सांगू नकोस. मग ते माझ्याशी कधीही प्राणपणानं लढणार नाहीत. जा बंधुराजा, कर्णाचं राजरत्न पांडवांच्या राजमुकुटात कधीच बसू शकत नाही हे त्यांना तुझ्या रसाळ वाणीनं पटवून सांग. आणि या सुतपुत्राचा हा निर्वाणीचा भावप्रणाम उदार अंतकरणानं मान्य करून घे. ऋषिकेशा, तुला देण्यासाठी हा एवढा भावप्रणामच आता माझ्याजवळ शिल्लक आहे. मी त्याच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी ओनावलो. माझ्या नेत्रांतून ओघळलेले 2 अश्रुबिंदू त्याच्या नितळ नील चरणांवर ठिबकले. क्षणभर थरथरले आणि खालच्या मातीत एकरूप झाले, अदृश्य झाले. जय तू राधेय कर्ण. त्यानं माझे खांदे धरून हळुवारपणे मला उठविलं आणि गाढ प्रगाढ आलिंगन दिलं. धन्यतेच्या भावनेनं ओघळणारा माझ्या नेत्रांतील अश्रूंचा पूर त्याच्या निळ्या पाठीच्या रेखीव पन्हाळीतून पाझरू लागला. त्याचेही अश्रुबिंदू माझ्या मस्तकावर पडताच जीवनाचा दिग्विजय पूर्ण झाला असंच मला वाटलं. एवढा सौभाग्याचा, एवढ्या गौरवाचा, एवढा धन्यतेचा, कृतार्थ कळसाचा क्षण कोणताच नव्हता, कोणताच असणार नाही. आपल्या हातातील माझा हात हळुवारपणे सोडून पश्चिम क्षितिजावर एक दृष्टिक्षेप टाकीत मंदपणे चालत तो रथारूढ झाला. वेग हाती घेऊन रथनिड्यावर उभा राहिला. आपल्या शुभ्र घोड्यांवर प्रहार करण्यासाठी त्यानं आसूड उंचावला.
त्याची माझी ही अंतिम भेट होती. मनाच्या भांडारात पडलेलं एक हृदय पोखरणारं शेवटचं दुःख मला त्याच्या स्वाधीन करायचं होतं. सर्वांपासून पूर्णतः मुक्त व्हायचं होतं. वायूसारखं, सूर्यकिरणांसारखं. माधवा, थांब! हात उंचावून त्याला मी साद घातली. आसूड तसाच उंच धरून तो आश्चर्यानं माझ्याकडे पाहू लागला. धावत जाऊन त्याच्या रथनिडावर हात ठेवून संथपणे त्याला म्हणालो, मी कधीच तुझ्यासाठी काही मागितलं नाही. आज मागतो आहे. माझं एक काम करशील काय? केवळ तूच त्यासाठी योग्य आहेस. सांग, कसलं काम राधेया? त्यानं भुवया उंचावल्या. अच्युता, त्या विशालाक्षी श्यामल भावगंधी द्रौपदीला सांग की कर्णाच्या अंतकरणाच्या विनेची एक भग्न तार तुझ्या झाल्या केल्या अवहेलनेच्या जाणीवेनं सदैव कर्कशपणे झंकारतच राहिली आहे. परंतु 5 पतींची पत्नी असूनही पातिव्रत्येच्या पवित्र कळसावर पोहोचलेल्या त्या एकमेव आर्येला, पांचालीला सांग की शक्य असल्यास त्यासाठी या कर्णाला क्षमा कर. वेग उडवून त्यानं रथ विदुरांच्या पर्णकुटीच्या दिशेनं वळविला. चक्राखाली उडणारी धूल मला स्पष्ट दिसत होती. थोड्या अवकाशातच ती शांत झाली. पण माझ्या मनातील विचारांचा लोळ शांत झाला नव्हता. ज्या पर्णकुटीत राजमाता होती तिकडे पाठ फिरवून मी राजवाड्याकडे परतलो. राजमाता होती ती मला जन्म देणारी. राजवाड्यात राधामाता होती. जो काही मी होतो तो घडविणारी, मला निर्माण करणारी.